श्रीरामपूर नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर आता स्वीकृत नगरसेवक पदासाठी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षात इच्छुकांची मोठी गर्दी झाली असून येत्या 2 दिवसांत या नावांची अधिकृत घोषणा होणार असल्याने काँग्रेस आणि भाजपचे पक्षश्रेष्ठी कोणाच्या गळ्यात स्वीकृत नगरसेवक पदाची माळ घालणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे। सद्यस्थितीत संख्याबळानुसार काँग्रेसच्या वाट्याला 2 तर भाजपकडे 1 स्वीकृत नगरसेवक पद येणार आहे। काँग्रेसकडून कोणाची वर्णी लागणार यापेक्षा सध्या भाजपच्या एका जागेसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे। भाजप पक्षश्रेष्ठी नक्की कोणाला संधी देणार यावर सध्या पक्षात तर्कवितर्क लढवले जात आहेत। विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अवघ्या 11 मतांच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागलेल्या एका लढवय्या उमेदवाराला पक्ष पुन्हा संधी देऊन पुनर्वसन करणार की एखाद्या नव्या चेहऱ्याला संधी देणार यावर जोरदार चर्चा सुरू आहे। ज्याप्रमाणे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी ज्याप्रमाणे राहाका आणि शिर्डी नगरपालिकेत भाजपने ज्याप्रमाणे अनपेक्षित निर्णय घेत इतिहास घडवला तसाच काहीसा प्रयोग श्रीरामपुरात होणार का अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे। दुसरीकडे पक्षात एका परखड हिंदुत्ववादी चेहऱ्याला संधी द्यावी अशी मागणीही जोर धरू लागली आहे। त्यामुळे भाजप अंतर्गत गटामध्ये सध्या अनेक नावांची चांगलीच घुसळण सुरू आहे। भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांतील अनेक दिग्गज आणि इच्छुक या पदासाठी फिल्डिंग लावून आहेत। मात्र अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींच्या हाती असल्याने इच्छुकांची धाकधूक वाढली आहे। येत्या 2 दिवसांत हे सस्पेन्स संपणार असून श्रीरामपूर नगर परिषदेत नवीन चेहरा कोणाचा असेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट।